आज या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त 4थ्या वर्षी हरिभक्त पारायण संतोषजी महाराज कछवे यांची कीर्तन सेवा आम्हाला लाभली। खरं म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये कछवे महाराज हे या ठिकाणी टाळ घेऊन उभे होते आणि यावर्षी आमचं असं ठरलं की 3 वर्षी त्यांनी आपल्याला टाळ घेऊन उभं करून वेळ दिला, कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी महाराजांचा वेळ भेटणं हे फार अवघड असतं। कारण मला 3 वर्षाचा अनुभव आला आणि तशाही परिस्थितीमध्ये दरवर्षी संतोष महाराज, उद्धव श्रावणे महाराज, आमचे रमेश महाराज, त्याच्यानंतर अंकुश महाराज हे दरवर्षी या सेवेसाठी हजर राहतात। मी त्यांचं आमच्या नाईक कुटुंबातर्फे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। गेल्या 4 वर्षापासून ही जी सेवा चालू आहे आणि या सेवेला प्रोत्साहन म्हणून जे महिला वर्ग, आताच आम्ही इथं बसलो होतो आणि ज्यावेळेस कीर्तन सेवा सुरू झाली त्यावेळेस महिलाचा लोंढा सुरू झाला। 5% पुरुष आणि 95% महिला या ठिकाणी हजर झाल्या। खरं म्हणजे आमच्या दोघांत म्हणजे आमच्या कंपनीची चर्चा होती की हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्म सांभाळण्याचं सावरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महिलांनी केलं आणि आपल्या त्या धर्माला जागृत ठेवण्याचं काम केलं। या ठिकाणी आपण पाहिलं असेल की ज्या महिला आहेत, ती महिला आई ही सर्वात पहिली गुरु आहे। प्रत्येक माणसाची पहिला गुरु कोण असेल तर ती आई आहे आणि ह्याच गुरुनं आपले बाळकडू या हिंदुत्ववादी मुलांना पाजून या ठिकाणी आपला धर्म शाबीत ठेवला। त्याबद्दल सर्व महिलांचे या ठिकाणी मी आभार मानतो। आणि महाराजांनी सांगितलं की आमच्या मामी आल्या म्हणून मामांनी कार्यक्रम घेतला, खरंच त्यांचाही आग्रह होता आणि त्या कळस आहेत, परंतु याचा पाया जे होता तो बाजूला जे फोटो आहे माझी आई, त्या माझ्या आईला इतका कीर्तनाचा छंद होता आणि देवाचा एवढा छंद होता की त्यांनी आम्हाला त्याच्यातून प्रेरणा घेतली। परंतु आम्हाला महाराज म्हणल्याप्रमाणे संसारामध्ये, राजकारणामध्ये त्याच्यासाठी वेळ मिळाला नाही, परंतु आम्हाला प्रोत्साहन आमच्या मंडळीने पण दिलं आणि महाराज म्हणल्याप्रमाणे त्याचं फळ सुद्धा आम्हाला मिळालं। मी आज या ठिकाणी जे संत मंडळी उभी आहेत, टाळकरी असतील, गायक असतील, मृदंगाचारी असतील, महाराज असतील, आपण आम्हाला जी सेवा दिली त्याबद्दल मी नाईक कुटुंबातर्फे, आमच्या मायवाड्यातील सर्व जनतेतर्फे, महिलातर्फे आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि आपण असंच दरवर्षी आम्हाला वेळ देत जावा। ईश्वराची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत आम्ही हा परंपरा ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू। ईश्वराने जेवढे जितके दिवस आपल्याला शक्ती देईल, बुद्धी देईल, ताकद देईल त्याप्रमाणे आपण कार्यक्रम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि आपण दिलेल्या सेवेबद्दल सर्वांचं या ठिकाणी तुमचं आभार मानतो। आणि या कार्यक्रमासाठी आज आवर्जून आमच्या पाथरी नगरपालिकेचे उपाध्यक्ष या ठिकाणी आलोक चौधरी, आमचे नगरसेवक गोविंद भाऊ हरकळ, आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर उमेशजी देशमुख हे दरवर्षी कीर्तनाचा लाभ घेतात। देशमुख साहेब, त्यांना आवड आहे कीर्तनाची। आणि या ठिकाणी आमचे उद्धव श्रावणे महाराज हे आमचे दोन्हीकडे पण सहकारी आहेत, संप्रदायाचे सहकारी आहेत, राजकारणात पण सहकारी आहेत। आपण पण या ठिकाणी उपस्थिती लावली आणि आमच्या मायवाड्यातील माता भगिनींनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि माझे इथंच थांबतो। जय श्रीराम, ओम नमः शिवाय। बोलले कुरे वेडी वाकडे उत्तरे